नमस्कार, घर संसारी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत। तर लवकरच मार्गशीर्ष महिना जवळ येतोय आणि मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घरातील स्त्री हे महालक्ष्मीचं व्रत करत असते। तर आज मी या व्हिडिओमध्ये ही पूजा कशा पद्धतीने करायची आहे हे दाखवलेलं आहे। त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार आहेत, तर कधीपासून हे गुरुवार चालू होणार आहेत हे या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलं जाईल आणि ही पूजा मी कशा पद्धतीने मांडायची आहे हे पण दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मराठी वर्षातील 9वा महिना हा मार्गशीर्ष महिना असतो। या वर्षी मार्गशीर्ष महिना डिसेंबर महिन्यात 5 तारखेपासून चालू होत आहे। पहिला गुरुवार 9 डिसेंबर रोजी चालू होत आहे, तर दुसरा गुरुवार 16 डिसेंबर, तिसरा गुरुवार 23 डिसेंबरला आणि चौथा गुरुवार 30 डिसेंबरला आहे। यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4च गुरुवार आले आहेत। एखाद्या वर्षी 5 पण येत असतात, पण यावर्षी 4च गुरुवार आले आहेत। मार्गशीर्ष गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी खास असतो। या दिवशी लक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते। या दिवशी घरातील स्त्रीने गुरुवारी सकाळी पहाटे उठावे, स्वच्छ अंघोळ करावी, शुद्ध अंतकरणाने व सश्रद्ध भावनेने पूजाविधी करावा। दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे। आता आपण ही पूजा कशी मांडायची ते पाहू। तर सर्वात पहिल्यांदा ज्या जागेवरती पूजा मांडायची आहे ती जागा सर्वात पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची। तर इथे मी स्वस्तिक काढले, त्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि त्यावर चौरंग ठेवलेला आहे। म्हणजे आपल्याला चौरंगाखाली स्वस्तिक काढून घ्यायची आहे। आजूबाजूला मी नंतर रांगोळी काढेन, आत्ता पोचली जाते पूजा मांडताना। त्यावरती मी लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। तर आता इथे मी कलश घेतलेला आहे आणि इथे कुंकाचे मी त्याला पट्टे ओढून घेणार आहे। 5 किंवा 7 पट्टे कुंकाचे याला मी ओढून घेणार आहे। हळदी कुंकाचे पण तुम्ही ओढू शकता, मी फक्त इथे कुंकाचे पट्टे ओढून घेते। तर कुंकाचे पट्टे ओढून झालेले आहेत। आता मी चौरंगावरती एक लक्ष्मी देवीचा फोटो ठेवला आहे आणि त्याला हार घालून घेतलेला आहे। तुम्ही फुलांचा पण हार घालू शकता। आणि आता आपल्याला तांदळाची रास घालायची किंवा कलशासाठी, किंवा मग तुम्ही स्वस्तिक वगैरे काढली तरीही चालू शकतं। तर आता मी कलश ठेवण्यासाठी तांदळाची रास घालून घेते आणि इथे बाजूला पण मी गणपतीसाठी थोडीशी तांदूळ ठेवलेले आहेत। त्या दोन्हीही वरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचा आहे। त्यानंतर हा कलश मी स्वच्छ पाण्याने भरून घेतला आहे। त्यामध्ये आपल्याला दुर्वा, पैसे, सुपारी आणि 1 रुपयांचं नाणं टाकायचं आहे। तर इथे मी सर्व साहित्य यामध्ये टाकून घेतले। हळदी कुंकू पण वाहायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि आता एक फूल पण मी त्यामध्ये टाकलेलं आहे। आणि आता आपल्याला 5 डहाळ्या किंवा तुम्ही वेड्याची पाने पण घेऊ शकता। तर इथे मी 5 प्रकारच्या डहाळ्या घेतलेल्या आहेत, किंवा आंब्याची पाने नुसती घेतली तरीही चालतील। इथे मी 5 प्रकारच्या फळांची पानं घेतलेली आहेत आणि ती आता या कलशामध्ये लावून घ्यायची आहेत। तुम्ही या ठिकाणी वेड्याची पानं पण वापरू शकता। त्यानंतर नारळाला मी हा जो मुखवटा बाजारामध्ये आता सगळीकडे उपलब्ध आहे, तर हा मुखवटा मी नारळाला बांधून घेतलेला आहे आणि आता तो नारळ मी या कलशावरती ठेवलेला आहे। आणि तुमच्याकडे कलश वस्त्र असेल तर ते घालू शकता, किंवा मी इथे ब्लाऊज पीस वापरून कलशाला साडी कशी नेसवायची याचा पण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर आता मी कलशाला साडी नेसवून घेतली, एक फूल वाहून घेतलेला आहे। तुमच्याकडे गजरा असेल तर तोही घालू शकता। आणि आता आपल्याला देवीला दागिने घालून घ्यायचे आहेत। तर तुम्ही हवे ते दागिने घालू शकता, सोन्याचे घातले तरीही चालतील। तर देवीला दागिने घालून झालेले आहेत। तर इथे मी एक तांब्याचं ताट घेतले, त्यामध्ये गणपतीची चांदीची मूर्ती ठेवलेली आहे आणि आता गणपतीला मी पाण्याने सुरुवातीला अभिषेक करणार आहे। तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी पण घेऊ शकता। सर्वात पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करून घेतला आहे, त्यानंतर पंचामृतांनी मी अभिषेक करून घेते। पुन्हा त्यानंतर पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ धुवून आपल्याला स्थापना करायची आहे। तर कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण सर्वात पहिल्यांदा गणपतीची पूजा करतो, त्यामुळे मी सर्वात पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घेणार आहे। मूर्ती मी स्वच्छ करून इथे ठेवलेली आहे। आता गणपतीला हळद कुंकू वाहून घेऊया। त्यानंतर गणपतीला लाल फूल वाहून घ्यायचं आहे। तर थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहेत। त्यानंतर उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि आपल्याला गणपतीला नैवेद्य दाखवायचा आहे। तर इथे मी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो गणपतीला दाखवून घेते। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी।
आता आपण विडा ठेवायला घेऊया. तर 2 मी विड्याची पाने घेतलेली आहेत. त्यावरती आपल्याला खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम आणि 1 रुपयांचं नाणं, सुपारी हे विड्यावरती ठेवायचं आहे. गणपतीला वस्त्रमाळ पण घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कोणतीही 5 फळं आपल्याकडे जी अवेलेबल आहेत ती 5 फळं आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहेत. त्यानंतर लक्ष्मीच्या फोटोला देखील हार, वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे. तर आता आपण दिवा लावणार आहोत. तर इथे मी थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचं आहे आणि त्यावरती दिवा ठेवून आपल्याला दिवा प्रज्वलित पण करून घ्यायचा आहे. तुम्ही दिवा तुपाचा पण लावू शकता. आता इथे मी दिवा प्रज्वलित करून घेते. त्यानंतर आपल्याला दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत, 1 फूल वाहायचं आहे आणि उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला फळांवरती, विड्यावरती गणपतीला फूल वगैरे अजून ठेवायचं असेल तर ते ठेवू शकता. लक्ष्मीच्या फोटोवरती पण मी 1 फूल ठेवलेलं आहे आणि लक्ष्मीच्या फोटोला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर नारळाला जो मुखवटा लावलेला आहे त्या मुखवट्याला पण मी हळदी कुंकू लावून घेते आणि हळदी कुंकू वाहून आपल्याला स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी हे पुस्तक घेतलेलं आहे. हे लक्ष्मीच्या व्रताचं पुस्तक आहे. हे सगळ्यांकडे असायलाच पाहिजे आणि या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती इथे श्रीयंत्र आहे. तुम्ही याची फोटो फ्रेम पण करून घेऊ शकता किंवा याची पूजा केली तरीही चालेल. आणि या पुस्तकामध्ये व्रत, नियम किंवा पूजेची मांडणी सुद्धा दिलेली आहे. मागच्या पानावरती पूजेची मांडणी दिलेली आहे, ते बघून पण तुम्ही पूजा करू शकता. तर आता या पुस्तकाची पण मी पूजा करून घेते. तर पुस्तकावरती आपल्याला हळदी कुंकू, अक्षता वाहून फूल 1 ठेवायचं आहे. त्यानंतर उदबत्ती ओवाळून आपल्याला या पुस्तकाची पण पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर चौरंगाच्या अवतीभोवती तुम्ही रांगोळी काढू शकता. इथे मी फक्त लक्ष्मीची पाऊलं काढते. तुम्ही स्वस्तिक वगैरे रांगोळी पण काढू शकता. तर इथे लक्ष्मीची पाऊलं मी काढलेली आहेत. त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी रांगोळी काढली नाही, पूजा करताना ती पुसली जाते, त्यामुळे मी नंतर काढलेली आहे. त्यावरती हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचा. त्यानंतर देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. देवीला दूध साखरेचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. मी इथे नैवेद्य दाखवून त्यानंतर ही कथा वाचणार आहे. या पुस्तकामधली ती वाचणं गरजेचं आहे. तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त इतरांकडून ऐकले तरीही चालेल. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवी नमः. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. व्यापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. तर कथा वाचून झाले. सगळी कथा वाचून दाखवणं शक्य नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यानंतर आपल्याला देवीला नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. ही कथा सर्व कुटुंबांच्या समवेत वाचावी, आरती करावी आणि सर्वांना प्रसाद द्यावा. तर आता या ठिकाणी पूजा संपन्न झालेली आहे. तर ही पूजा शक्य असेल तितक्या सकाळी लवकर उठून करावी. या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा, दूध व फळांचे सेवन करावे. या दिवशी घरात मांसाहार करू नये. त्या दिवशी संध्याकाळी गोडाचा प्रसाद नैवेद्य दाखवावा व नंतर भोजन करावे. दर गुरुवारी नियमाने केल्या जाणाऱ्या या पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. या दिवशी 7 सवाष्णींना किंवा कुमारिकांना बोलावून हळदी कुंकू, 1 फळ द्यावे व या पुस्तकांची 1 प्रत वाटावी. शक्यतो या व्रतात खंड पाडू देऊ नये. काही आकस्मिक अडचण आल्यास कुटुंबातील अन्य कोणाला तरी पूजा किंवा उपवास करायला सांगावा. तुम्हाला जर कथा वाचणंही जमत नसेल तर तुम्ही फक्त कथा, गुरुवारची जी कहाणी म्हणजे व्रतकथा जी आहे ती ऐकली तरीही चालेल किंवा कोणा इतरांकडून वाचून घेतली तरीही चालेल. तसेच व्रताच्या प्रत्येक वर्षी लक्ष्मीच्या पुस्तकांचे वाटप करावे असे म्हणतात. जो कोणी मनोभावे हे व्रत करतो तो सदैव सुखी राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे, पूजा विसर्जित करावी, कलशातील पाणी तुळशीस घालावे, तिला हळदी कुंकू वाहावे, नमस्कार करावा. या प्रकारे पूजा संपन्न झालेली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.